झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। मी येतोय बाळा, मी येतोय। थांब मीरा, मीरा! मीरा, 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 मीरा! मी येतोय मीरा, मी येतोय। आईसाहेब, आजवर प्रत्येक निर्णय घेण्यात या कवडीनेच मला मदत केली। मला खात्री आहे माझ्यापेक्षा जास्त तुम्ही या कवडीची काळजी घ्याल। मला वेळेत पोहोचायला पाहिजे, नाहीतर उशीर होईल, अनर्थ होईल सगळं। मीरा! तुम्ही या कवडीला खूप जपाल, म्हणून म्हणून ही कवडी मी तुम्हाला देते। मी येतोय मीरा, अनर्थ होईल। मंजिरी गौडी मालक स्वतःहून देईल, तेव्हाच कुठलाही सामान्य व्यक्ती त्याला स्पर्श करू शकतो। मला वेळेत पोचायला हवं, नाहीतर अनर्थ होईल। मीरा, मी येतोय बाळा, मी येतोय। एक गोष्ट तुम्हाला प्रामाणिकपणे सांग, ही कवडी तुम्हाला स्वतःच्या मर्जीने देतेस ना? हो आईसाहेब, ही कवडी मी माझ्या मर्जीने तुम्हाला देते। मी येतोय मीरा, अनर्थ होईल। मीरा, तू अजिबात काळजी नको करूस। ही कवडी मी अगदी नीट सांभाळेन। तू जाऊन झोप आता, जा। बघितलंस ना मार्जरी, मला कवडी मिळाली। मला कवडी मिळाली। मार्जरी, कवडी मला मिळाली, मला मिळाली कवडी। अरे बापरे, हे बाबा कुठे गेले आता? अरे बापरे, यांचं सामानही दिसत नाहीये। कुणाला विचारू? ऐका ना, ते तिथे एक बाबा असतात, ते कुठे गेले? धावत धावत तिकडे गेले।
धावत तिकडे गेले. हो. अरे बापरे, काल मी आलो नाही म्हणून चिडले तर नाहीत ना हे? कुठे गेले असतील पण? ज्या गोष्टीसाठी मी इतके दिवस धडपड करत होते ती गोष्ट मला मिळाली. ही कवडी माझी झाली. मीरा, मीरा, खूप मोठं काम केलंस तू माझं. उगाच एवढा जीव लावला नव्हता मी तुला. तुझ्या मनात घुसून मला जे हवं होतं ते मी मिळवलंच. आता मार्जरी माझ्याकडे ही कवडी बघून खुश होणार. माझं आत्तापर्यंतचं सगळं अपयश पुसून टाकणार आहे मी. मार्जरी, मी येते. मी तुझ्यासाठी ही कवडी घेऊन येते. आपल्याला हवी असलेली ही दिव्य कवडी मी मिळवली आहे. या कवडीच्या मालकाने ती स्वतःहून माझ्या हातात ठेवली. मंजिरी, फार मोलाचं काम केलंयस तू. फार मोलाचं. आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी ही कवडी आवश्यक होती. हिच्याशिवाय काहीच शक्य नव्हतं. जवळपास 170 वर्षानंतर ही कवडी गवसलीये. आपण आपल्या उद्दिष्टाच्या एक एक पाऊल जवळ चाललो आहोत मंजिरी. मार्जरी, मला सांग, ही दिव्य कवडी इतकी महत्वाची का होती? 170 वर्षाचा लेखाजोखा आहे तो. तुझ्या एवढ्याशा मेंदूत किती काळ अबाधित राहणार? द्रीम निरिती देवता प्रसन्नाय. द्रीम निरिती देवता प्रसन्नाय. द्रीम निरिती देवता प्रसन्नाय. मंजिरी, माझ्या कठोर तपस्येचं फळ होतं ते. निरिती देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी 36 वर्ष मी कठोर तपश्चर्या केलीये. 36 वर्ष मी एकाच जागी उभी होते. द्रीम निरिती देवता प्रसन्नाय. द्रीम निरिती देवता प्रसन्नाय. द्रीम निरिती देवता. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज